बनावट कागदपत्रांच्या आधारे जिल्हा परिषद शाळा परस्पर विकल्याची धक्कादायक घटना ही अहिल्यानगरमध्ये उघडकीस आलेली आहे। श्रीरामपुरातील गळलिंब जिल्हा परिषद शाळेची शासकीय जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे विकण्यात आली आहे। या प्रकरणी 5 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेलाय। जिल्हा परिषद शाळेच्या शासकीय जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हा अहिल्यानगरमध्ये घडला आहे। श्रीरामपूर तालुक्यातील गळलिंब गावामध्ये ग्रामपंचायत मिळकत नंबर 118 ही मराठी मुलांची शाळेसाठी होती आणि तशी नोंद ही ग्रामपंचायतला होती। पुढे काही गाव पुढाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी आणि ग्रामपंचायतीशी संगनमत करून सदर मिळकतीला पंच कमिटी अशी नोंद केली। पंच कमिटी अशी नोंद झाल्यानंतर त्या गाव पुढाऱ्यांनी स्वतः पंच आहे असं भासून सदरची मिळकत कोणतीही शासकीय परवानगी न घेता एका त्रयस्थ व्यक्तीला रक्कम रुपये 41,000 विकली। तर या संदर्भात ग्रामस्थांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। पाहूया। ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवी याकरता शासन हे मोठ्या प्रमाणात खर्च करत असताना एक धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील गळलिंब येथे समोर आलाय। आता आपण या ठिकाणी आहोत। हीच आहे ती शाळा, गळलिंब येथील जिल्हा परिषदेची मराठी मुलांची शाळा, जी गावातील काही गाव पुढाऱ्यांनी परस्पर ही 118 क्रमांक गट नंबर मधलेली जागा जी आहे ती परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आणि आता या ठिकाणी आपल्या सोबत या गावातील काही ग्रामस्थ आहेत जे या शाळेत शिकलेले आहेत। नेमकी काय प्रकार आहे आपण बघणार आहोत। काय नेमकी काय प्रकार घडलाय गावात? ही मराठी मुलांची शाळा इकरी झालेली म्हणून आम्ही कोर्टात दाद मागितली। त्याबद्दल त्या कोर्टाने आता त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। आता पुढील कारवाई चालू झाली। आपण या शाळेत शिकलेला आहात, कितीपर्यंत शिकला आहात? काय आता काय वाटतं या प्रकाराबद्दल? शाळेची जागा विकायला पाहिजे नाही पण ती विकली गेली, असं गैरप्रकार व्हायला नाही पाहिजे पण तो झाला। तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं याकरता शासन प्रयत्न करत आहे आणि या पद्धतीने असं गावातले काही लोक असे करतात। असं व्हायला नाही पाहिजे का? लोक लांबून शाळा, इकडं हायस्कूल आहे, परत इकडं ही शाळा चालू असताना तर ही शाळा बंद झाली, मग दुसरीकडे शाळा चालू केली। हे संपूर्ण प्रकार अतिशय धक्कादायक असून या संदर्भात आता शासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर, अहिल्यानगर।